नमस्कार मित्र मैत्रिणींनो, होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहे, लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. तर सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करू शकता. चला तर मग आजची रेसिपी काय आहे ती बघूया. आज मी बनवते मटकीची मिसळ. त्यासाठी मी इथे हळद घालून आणि थोडंसं मीठ घालून मी मोड आलेली मटकी वाफवून घेतलेली आहे, फार शिजवलेली नाही. आणि इथे मी घेतलेला एक मोठा मीडियम साईजचा कांदा, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे ओली कांद्याची पात आहे. तर ही पण मी एक बाउल भरून घेतलेली आहे, म्हणजे एक अख्खी जुडी जी असते ती संपूर्ण घेतलेली आहे. तर कांदा पात फ्लेवरची ही मटकीची मिसळ अतिशय छान लागते. ते पातेल मी याच्यावरती ठेवलेलं आहे गॅसवरती. तेल आपल्याला गरम करायचं आहे. 2 टीस्पून मी तेल गरम करून घेते. कांदा मी आधी घालते. आता घालायचा आहे लसूण. कांद्याचा खूपही जास्त आपल्याला कलर याच्यामध्ये बदलवायचा नाहीये. अर्धा टीस्पून मी घातलेला आहे हळद. आता आपल्याला घालायची कांद्याची पात. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिसळमध्ये घालू शकता. तर बघा, अर्धा चमचा आणि अगदी थोडीशी म्हणजे पाव चमचा मी इथे घातलेली आहे लाल मिरची पावडर. उकडलेली वाफवलेली मटकी. गरम पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे. 2 ग्लास पाणी मी इथे घातलेलं आहे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. मटकी वाफवताना मी मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मी मीठ आता थोडस कमीच घालणार आहे. मंडळी, मटकीची मिसळ आपली तयार झालेली आहे. कांदा फ्लेवर वाली मटकीची मिसळ या पद्धतीने नक्की करून बघा. आजची ही मटकीची कांदा पात फ्लेवर वाली मिसळ तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. रेसिपी करून बघा. साधी सिंपल रेसिपी आहे. परत भेटूया असेच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.